लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत येणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगावात स्पष्टीकरण। ही योजना कधी बंद होणार नाही। या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही। या लाडक्या बहीण योजनेसाठी जी आर्थिक तरतूद आहे ती सरकारने केलेली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून जळगावात भाजप कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्या पुतळ्याचे केले दहन। प्रॉपर्टीचा विषय, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसेंमध्ये जुपली, दोघांनी केले एकमेकांवर आरोप प्रत्यारोप। आणि ते हवालदाराचे चिरंजीव आहे। आता त्यांच्याकडे एवढी मालमत्ता कशी आली, इथे एवढी नवीन कशी झाली, एवढं फ्लॅट वगैरे जे घेतले ते कसे झाले, पण हवालदाराचा मुलगा घेऊ शकतो। सांगू मी मुक्ताईनगरमध्ये त्याच गावच्या बाबळीन त्याच गावची बोरे, मला नका सांगू किती एकर जमीन तुमच्याकडे होती, माझ्याकडे सगळे पुरावे, तुम्ही एखादी या समोर तुम्हाला दाखवतो। 34 एकर जमीन होती, 100 एकर जमीन कुठून आली? 34 एकर जमीन होती, पुरावे माझ्याकडे, पुराव्याने बोलेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले जळगावाच्या मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताईबाईचे दर्शन। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषणात आदिशक्ती मुक्ताई पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान। गांधी रिसर्च फाउंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा। शिरसोली रस्त्यावरील 1363 झाडांची यशस्वी लागवड, यावेळी झाडांचा पहिला वाढदिवस देखील साजरा।